आपण मागच्या क्लासमध्ये मार्क्सिस्ट भारतातील जे मार्क्सवादी इतिहासकार आहे त्यांची चर्चा आपण करायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यामध्ये जे सगळ्यात ज्यांनी खूप महत्वाचं काम केलं अगदी सुरुवातीला त्या डी डी कोसंबी, त्याच्याबद्दल त्यांची पुस्तकं, त्यांनी कसं कॉइन्स नाण्याचं अध्ययन करणं, आर्किओलॉजिकल रिमेन्सचं अध्ययन करणं, इथेनोग्राफीचं अध्ययन करणं, संस्कृत टेक्स्टचं अध्ययन करणं आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपलं लिखाण लिहिलं होतं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर आता आज जे दुसरे महत्वाचे मार्क्सवादी इतिहासकार भारतात होऊन गेले त्यांच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. त्यांचं नाव आहे आर एस शर्मा, रामशरण शर्मा. 1920 ते 2011 हा त्यांचा कालखंड आहे. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी आपली पीएचडी मिळवली होती. आणि इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ही जी संघटना आहे, जे की इतिहासाबद्दलचे वेगवेगळे अध्ययन, त्याच्यावरचं संशोधन या सगळ्याला फायनान्स करतं. त्याचे ते सगळे सगळे सगळ्यात सुरुवातीचे अध्यक्ष होते. 1972 मध्ये इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चची सुरुवात झाली. तुम्ही कधी गुगल करून पाहू शकता इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चला. आणि त्याचे ते पहिले अध्यक्ष होते. 1920 मध्ये बरौनी, बेगुसराय जिल्ह्यातल्या बरौनी गावामध्ये बिहारमध्ये एका गरीब परिवारात रामशरण शर्मा यांचा जन्म झाला होता. आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना बरंच स्ट्रगल करावं लागली. 10वी नंतर ते मॅट्रिक मॅट्रिक झाल्यानंतर ते पाटणाच्या कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथून 6 वर्ष त्यांनी अध्ययन करून मास्टर्स डिग्री मिळवली. त्यांनी काही दिवस आराला एच डी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. नंतर भागलपूरला त्यांनी कॉलेजमध्ये काम केलं. पाटणा कॉलेज ते जॉईन झाले 1946 मध्ये. आणि मग नंतर ते पीएचडी करायला इंग्लंडला गेले. आणि मग नंतर परत आल्यानंतर 1958 मध्ये ते पाटणा युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले. त्या पोझिशनवरती बरेच वर्ष होते 1973 पर्यंत. 1973 मध्ये ते दिल्ली विश्वविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये जॉईन झाले. आणि त्यापूर्वीच म्हणजे 1 वर्ष आधीच 1972 मध्येच त्यांना आधी सांगितल्याप्रमाणे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, ज्याला शॉर्टमध्ये ICHR म्हटलं जातं, न्यू दिल्लीला ही संघटना आहे, त्या ठिकाणी त्याचे चेअरमॅन, त्याचे अध्यक्ष झाले. आणि ते 1972 ते 1977 5 वर्षाचा कालखंड ते तिथे चेअरमॅन होते. 1985 मध्ये ते दिल्ली विश्वविद्यालयातून रिटायर झाले आणि ते 5 वर्ष हेड होते. आणि मग त्याच्यानंतर ते पाटणाला परत गेले आणि पाटणा युनिव्हर्सिटीने त्यांना प्रोफेसर इमर्टिस म्हणून मान्यता दिली, पदवी दिली होती. प्रोफेसर इमर्टिस त्यांना देण्यात येते की जे प्राध्यापक रिटायर होतात पण त्या क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या निर्मितीमध्ये त्यांचं योगदान फार महत्वाचं असतं, फार मोठं असतं. आणि मग अशा ठिकाणी त्यांना रिटायरमेंट नंतरही मग आपल्या डिपार्टमेंटला जाता येतं, त्यांची सॅलरी सुरू राहते, डिपार्टमेंटला त्यांची चेंबर राहते. आणि ते काही क्लासेस घेतात. उद्देश हा असतो की त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग हा विद्यार्थ्यांना आणि बाकीच्या त्यांच्या कलिगना व्हावा. त्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप अवॉर्ड्स मिळाले. स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज लंडन येथे ते व्हिजिटिंग फेलो म्हणून होते. टोरंटोच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जात होते. जवाहरलाल नेहरू अवॉर्ड त्यांना मिळाला होता. त्यानंतर कॅम्पेल मेमोरियल गोल्ड मेडल हे आशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई यांच्याकडून 1983 मध्ये देण्यात आला होता. त्याच्यानंतर आशियाटिक सोसायटी ऑफ कोलकाता आणि 2001 मध्ये हेमचंद्र रायचौधरी बर्थ सेंचुरी गोल्ड मेडल त्यांना दिलं. इंडियन हिस्ट्री काँग्रेस आणि त्यांना VK राजवाडे नॅशनल अवॉर्ड दिलं. त्यानंतर डिलीट डिग्री त्यांना प्रदान करण्यात आली होती बर्दवान युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटियन स्टडीज सारनाथ. पाटणा युनिव्हर्सिटीने त्यांना प्रोफेसर इमरटीस बनवलं होतं, हे तुम्हाला आधी सांगितलंय मी. त्याच्यानंतर युनेस्कोची एक कमिशन तयार झालं होतं, नॅशनल कमिशन फॉर हिस्ट्री ऑफ सायन्स इन इंडिया. याच्यामध्ये ते मेंबर होते. आणि युनेस्कोचं एक वेगळं कमिशन झालं होतं, हिस्ट्री ऑफ सेंट्रल एशियन सिव्हिलायझेशन, त्याच्यामध्ये सुद्धा ते मेंबर होते. युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनचे ते मेंबर होते. आणि या सगळ्या वेगवेगळ्या पदावर असताना इतिहास हा कसा शास्त्रीय दृष्टिकोनातून शिकवला गेला पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी नेहमी प्रयत्न केले. तर त्यांची जी महत्वाची पुस्तकं होती, शुद्राज इन एन्शियंट इंडिया, इंडियन फ्युडलिझम, लाईट ऑन अर्ली इंडियन सोसायटी अँड इकॉनॉमी, अर्बन डीके इन इंडिया, मटेरियल कल्चर अँड सोशल फॉर्मेशन इन एन्शियंट इंडिया. त्याच्यानंतर त्यांचं बघा सगळ्यात सुरुवातीचं जे पुस्तक होतं शुद्राज इन एन्शियंट इंडिया, ही त्यांचं पीएचडी थिसिस होतं. त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये पीएचडी मिळाली होती आणि त्याच पीएचडीचं त्यांनी पुस्तकाच्या रूपामध्ये प्रकाशन केलं 1958 मध्ये. आणि हे पुस्तक लिटररी सोर्सेस जे संस्कृत साहित्य होतं
त्याचा प्रामुख्याने उपयोग करून हे पुस्तक लिहिण्यात आलं होतं. आणि भारतामध्ये जे शूद्र जी कम्युनिटी होती त्यांच्याबद्दल जाणून घेण्यामध्ये अगदी सुरुवातीचं पुस्तक होतं. याच्यामध्ये वैदिक काळापासून गुप्त काळापर्यंत शूद्रांचा इतिहास, त्यांच्या जीवनाचं वर्णन आपल्याला मिळतं. 1980 मध्ये याची दुसरी प्रत प्रकाशित करण्यात आली. आणि हे जे होतं हे त्या आधीच्या प्रतिपेक्षा बरंच मोठं लार्जर व्हर्शन होतं. आणि कारण या पुस्तकामध्ये बघा, 1958 मध्ये जे प्रकाशित झालं होतं ते प्रामुख्याने संस्कृत ग्रंथांवर आधारित पुस्तक होतं. पण त्याच्यानंतर मग बरीचशी संशोधनं यांनी केली, बरीचशी संशोधनं बाहेर आली, ज्याच्यामध्ये आर्किओलॉजिकल रिमेन ज्याला म्हणतो ना आपण, आर्किओलॉजी खनन करून बरीचशी माहिती बाहेर आली. अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्च करून बरीचशी माहिती जुन्या काळ त्या वैदिक काळ ते गुप्ता काळ या कालखंडातली बाहेर आली. आणि ते सगळं ज्ञान त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये इन्कॉर्पोरेट केलं आणि मग हे पुस्तक बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालं. तसंच शूद्रांना ज्या पद्धतीची गुलामगिरीची पद्धती ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये होती, ग्रीसमध्ये होती, तसंच भारतीय शूद्रांना आपण गुलाम म्हणू शकू का, हे सुद्धा त्यांनी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरचं त्यांचं जे महत्वाचं पुस्तक आहे, ऍस्पेक्ट्स ऑफ पॉलिटिकल आयडियाज अँड इन्स्टिट्यूशन इन एन्शियंट इंडिया, आणि हे 1959 मध्ये प्रकाशित झालं होतं. आणि याच्यामध्ये मार्क्सिस्ट दृष्टिकोनातून प्राचीन भारतामध्ये राज्य निर्मिती कशा पद्धतीने झाली याचं वर्णन ते आपल्या पुस्तकामध्ये करतात. आणि याचे सुद्धा बरेचसे खंड निघाले. आणि हे बरंच इन्साइटफुल, बरंच महत्वाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर इंडियन फ्युडलिझम हे 1965 मध्ये आलं. आणि इनग्रेव्हिंग ज्याला म्हणतात ना, कॉपरच्या प्लेट्सवर लिहिलेली इनग्रेव्हिंग, कॉपर प्लेट्स, दगडांवर कोरलेले जे लेख असायचे, या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन त्यांनी या पुस्तकासाठी बरीचशी माहिती गोळा केली होती. आणि याच्यामध्ये फुडलिझम, सरंजामशाही ज्या पद्धतीची भारतात होती आणि ज्या पद्धतीची सरंजामशाही युरोपियन राष्ट्रांमध्ये होती, या दोन्हीचं तुलनात्मक अध्ययन ते करतात. आणि तसंच मंदिराला जे राजे महाराजे दान द्यायचे, शेती दान द्यायचे, ब्राह्मणांना जे दान द्यायचे, जे सरकारी अधिकारी असायचे त्यांना जे दान मिळायचं शेती, किंवा त्यांना त्यांच्या नोकरीच्या बदल्यामध्ये जी शेती दिली जायची, या सगळ्या गोष्टी कशा सरंजामशाही व्यवस्थेला अस्तित्वात आणण्यासाठी पूरक होत्या किंवा कारणीभूत होत्या, याचं वर्णन ते आपल्या या ग्रंथामध्ये करतात. आणि हे पुस्तक बरंच पॉप्युलर झालं. याच्यामध्ये बरंच वादविवाद सुद्धा झाले. फुडलिझम, सरंजामशाही, हे याचं विश्लेषण आर एस शर्मानी आपल्या पुस्तकामध्ये केलं आहे त्याच्याबद्दल. खरं तर सरंजामशाही व्यवस्थेचा उगम आणि त्याचं विश्लेषण हे डी कोसुब्बींनी ऑलरेडी केलं होतं. पण त्याच्यामध्ये बरीचशी माहिती ही आर एस शर्मानी आपल्याकडून ऍड केली. आणि तत्कालीन प्राचीन काळातील सरंजामशाही व्यवस्था जर का समजावायची असेल तर हे पुस्तक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अर्बन डिके इन इंडिया, हे त्यांचं 1987 मध्ये पुस्तक आलं. आणि याच्यामध्ये सुद्धा सरंजामशाही व्यवस्था त्यांचा महत्वाचा विषय होता. याच्यामध्ये सुद्धा सरंजामशाही आणि त्याचा विकास, सरंजामशाहीची सुरुवात आणि त्याचा विकास याचं अध्ययन ते करतात. आणि त्यासाठी ते बरेचसे आर्किओलॉजिकल जे फाइंडिंग असतात, उत्खनन करून ज्या गोष्टीची माहिती आपल्याला मिळते त्याच्याबद्दल बरीचशी माहिती मिळते आपल्या पुस्तकामध्ये देतात. शहरांची निर्मिती प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये कुठे कुठे झाली आणि त्यांचा ऱ्हास का बरं झाला याचं विश्लेषण ते आपल्या पुस्तकामध्ये करतात. आणि यासाठीच त्यांना एच के बारपुजारी अवॉर्ड हे इंडियन हिस्ट्री काँग्रेसकडून मिळाला. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मौर्यांच्या कालखंडानंतरचा जो कालखंड होता तो कालखंड शहरांच्या विकासासाठी हा फार महत्वाचा होता. आणि 200 BC ते 300 AD या कालखंडामध्ये हे जे सगळे शहरं होती ते आपल्या विकासाच्या फार उच्च कोटीला पोहोचली होती. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं डिके म्हणजे त्यांचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली, जे की गुप्त पिरियड मध्ये कंटिन्यू राहिलं. गुप्त पिरियड साधारणतः 300 AD टू 600 BC असं समजलं जातं. आणि याचं त्यांचा जो ऱ्हास होण्याचं महत्वाचं कारण जे होतं
ते होतं की चीन आणि रोमन एम्पायरचा राज झाला. कारण रोमन संस्कृती, रोमन एम्पायर, रोमन साम्राज्य हे जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होतं, तेव्हा या रोमन साम्राज्याशी भारतीय लोक व्यापार करायचे आणि या व्यापारामुळे सगळीकडे प्रॉस्पेरिटी, सगळीकडे समृद्धता होती आणि या व्यापारामुळे खरं तर ह्या मोठ्या मोठ्या शहरांची निर्मिती भारतामध्ये झाली. कारण ही शहरं व्यापारी केंद्र असायची. पण जेव्हा व्यापारच नष्ट व्हायला लागला, तेव्हा अर्थात या शहरांचा ऱ्हास सुद्धा व्हायला लागला. त्याच्यानंतर 1983 मध्ये त्यांचं जे पुस्तक आलं, मटेरियल कल्चर अँड सोशल फॉर्मेशन इन एन्शियन इंडिया, आणि सोशल आणि कल्चरल हिस्ट्री जी होती प्राचीन भारताची, त्याचं अर्थात हे मार्क्सवादी दृष्टिकोनातून विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये केलं आहे. जसं त्यांनी सांगितलं की जसं उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा बदल झाला, तेव्हा त्याच्यानंतर शहर निर्मिती किंवा त्याच्यानंतर सभ्यतेचा विकास व्हायला लागला. सगळ्यात सुरुवातीला भारतामध्ये जे आर्य आले किंवा भारतातील जे लोक होते, ते पॅस्ट्रोल होते. पॅस्ट्रोल म्हणजे काय, ते आपल्या गायी म्हशी गायींना घेऊन, जनावरांना घेऊन एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरत असत. त्यामुळे त्यांची जीवनशैली वेगळ्या प्रकारची होती. पण जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये शेती लोक करायला लागले, तेव्हा सेटलमेंट व्हायला लागले, शेतीच्या आजूबाजूला लोक राहायला लागले. त्यांचंच रूपांतरण खेड्यामध्ये आणि मग शहरामध्ये आणि शहरामध्ये व्हायला लागलं. तर ही उत्पादनाची जी प्रक्रिया होती, आपल्या जनावरांना एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन फिरणे, याच्यातून लोकांनी जेव्हा शिफ्ट केलं, शेती करायला लागले, तो एक महत्वाची प्रक्रिया होती, ज्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं आणि फार मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक बदल सुद्धा लोकांच्या जीवनामध्ये यायला लागले. या व्यतिरिक्त ते गुलामगिरी, स्त्रियांची पोझिशन, विवाह संस्था, या सगळ्या गोष्टीची चर्चा करतात. अर्थात या सगळ्या गोष्टी ते मार्क्सवादी दृष्टिकोनातूनच अध्ययन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर लाईट ऑन अर्ली इंडियन सोसायटी अँड इकॉनॉमी हे 1966 मध्ये त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. आणि याच्यामध्ये ते कास्ट, मॅरेज, स्लेव्हरी, जाती व्यवस्था, विवाह व्यवस्था, गुलामगिरी, लँड ग्रांट कशा पद्धतीच्या असायच्या, याच्याबद्दल ते अध्ययन करतात. त्याच्यानंतर लुकिंग फॉर द आर्यन हे 1995 मध्ये प्रकाशित झालं. ऍडव्हेंट ऑफ आर्यन इन इंडिया हे 1999 मध्ये प्रकाशित झालं. आणि या दोन पुस्तकामध्ये त्यांनी आर्य हे बाहेरून आलेले आहे, हे जे विलियम जोन्सने आपल्याला सांगितलं, ते स्वीकार करतात. ऍक्च्युली काय झालं होतं ना, की बघा, इतिहास, हिस्ट्री, इट बिकम्स अ काइंड ऑफ आयडियोलॉजिकल बॅटल ग्राउंड. हे एक वैचारिक युद्ध क्षेत्र होऊन जातं बरेचदा इतिहासाचं लिखाण. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा जे हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे इतिहासकार होते, त्यांनी प्रामुख्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला की आर्य हे भारताचे मूळ निवासी आहेत. ते आपल्याला सांगितल्याप्रमाणे बाहेरून आलेले नाही. आर्य हे भारतीय आणि त्यांनी भारताच्या संस्कृतीचा विकास केला. हडप्पा संस्कृतीचे लोक जे होते ते आर्यच होते, असं वगैरे त्यांनी आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आर एस शर्मांना हे मत स्वीकृत नव्हतं आणि त्यामुळे आर्य हे बाहेरून आलेले आहे आणि बाहेरून आलेल्या लोकांनी इथल्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांना हरवलं, असं त्यांचं मत होतं. आणि ते त्यांनी या पुस्तकामधून विशेष रूपाने स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त त्यांचं महत्वाचं योगदान आहे म्हणजे प्रिपरेशन ऑफ टेक्स्ट बुक. शाळेच्या अध्ययनासाठी किंवा ग्रॅज्युएशनच्या अध्ययनासाठी जी पुस्तकं लागतात, जी टेक्स्ट बुक म्हणून आपण वापरतो, ते टेक्स्ट बुक त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिली. आणि त्यांचं एक महत्वाचं त्यांची जी शैली होती, अतिशय सोप्या भाषेत, अतिशय सिंपल लुसिड लँग्वेज ज्याला म्हणतात ना, विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी आपलं लिखाण या टेक्स्ट बुक मध्ये केलेलं आहे. आणि सायंटिफिक दृष्टिकोनातून, एक सेक्युलर सायंटिफिक दृष्टिकोनातून ते टेक्स्ट बुक लिहायचे. त्यांचं जे 11वी साठी सीबीएसई पॅटर्न जे असतं, एनसीआरटी जे पुस्तक प्रकाशित करतं, त्यांचं 11वी साठी जे एन्शियंट इंडिया पुस्तक प्रकाशित झालं होतं, एनसीआरटीने प्रकाशित केलं होतं, ते बरंच कॉन्ट्रोवर्शियल झालं. कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी, जसं प्राचीन काळातील ब्राह्मण लोक हे गाईचं मांस खायचे यज्ञ करताना, या अशा अशा गोष्टी लिहिल्यामुळे काय झालं की त्या पुस्तकावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला. आणि मग याच्यामुळे हे पुस्तक शेवटी एनसीआरटीने विड्रॉ केलं. पण ते अर्थात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ते पुस्तक, तेच पुस्तकाचं थोडंसं मॉडिफाय व्हर्शन इंडियाज एन्शियंट पास्ट या नावाने प्रकाशित करतं. तसंच आपल्या टेक्स्ट बुक मधून त्यांनी म्हणजे जसं की राम आणि कृष्ण हे एक मायथॉलॉजिकल इमॅजिनरी कॅरेक्टर आहे, त्यांचं वास्तव इव्हिडन्सेस आपल्याला मिळत नाही, हे गोष्ट सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ते सुद्धा बऱ्याचशा लोकांना आवडलं नाही, त्यामुळे ते बरंच कॉन्ट्रोवर्सियल काही काही त्यांच्या गोष्टी होत्या, ज्याच्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टीला फेस करावं लागलं.
या व्यतिरिक्त जसं हे तर झालं त्यांचं योगदान पुस्तकलीने, आणि या व्यतिरिक्त त्यांनी ते एक उत्तम प्रशासक सुद्धा होते. जसं की पाटणा विद्यापीठामध्ये ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते, ICHR चे चेअरमॅन होते, आणि UGC चे मेंबर होते. या सगळ्या गोष्टीमधून त्यांनी सर्वसाधारणतः एक सायंटिफिक हिस्ट्री कशा पद्धतीने लिहिली जाईल, बऱ्याच ठिकाणी त्यांनी पाटणाला, दिल्लीला सिलेबस चेंज करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे लेटेस्ट गोष्टी आत्ताच्या युगासाठी ज्या महत्वाच्या आहेत त्या सगळ्या सिलेबसमध्ये आणल्या जातील असं सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या प्रयत्नांनी बिहार इतिहास परिषद ही 1975-76 मध्ये एक रजिस्टर्ड बॉडी म्हणून तयार झाली. त्याच्यानंतर असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ हिस्ट्री अँड आर्किओलॉजी हे सुद्धा त्यांनी 1996 मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी सुरुवात झाली. आणि इतिहास आणि आर्किओलॉजी यांना एकत्र आणून त्याच्यातून चांगले निष्कर्ष काढता येईल असं त्यांचं मत होतं. त्यांनी आपल्या करण्याचा प्रयत्न केला. तसंच फार आधी 1948 मध्ये जेव्हा बेंगॉल आणि बिहार यांच्यामध्ये जो सीमा विवाद होता, त्या सीमा विवादावरचा सुद्धा त्यांनी रिपोर्ट तयार केला. त्याच्यावरून तो सीमा विवाद नंतर संपवण्यात आला. तर RS शर्मा व्यतिरिक्त रोमिला थापर, इरफान हबीब, बिपिन चंद्रा हे सुद्धा महत्वाचे मार्क्सवादी इतिहासकार आहे. तर बघा, RS शर्माचं थोडंसं मी समज करतो. अतिशय गरीब घरात त्यांचा जन्म झाला होता, पण स्वतःच्या परिश्रमाने त्यांनी फार उच्च शिक्षण घेतलं, इंग्लंडला जाऊन PhD मिळवली. त्यानंतर त्यांनी पाटण्याला बरेच वर्ष काम केलं. त्याच्यानंतर ते दिल्लीला आले, ICHR चे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर त्यांना बऱ्याचशा फेलोशिप मिळाल्या लंडन युनिव्हर्सिटीच्या. युनेस्को मध्ये त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर ही त्यांची सगळी महत्वाची पुस्तकं आहे. शूद्राज इन एन्शियंट इंडिया, त्याच्या हे एक प्राचीन भारतातील शूद्रांची कंडिशन समजण्यासाठी हे एक खूप महत्वाचं पुस्तक मानलं जातं. तसंच एन्शियंट इंडियामधले जे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन होते, राजनीतिक ज्या व्यवस्था होत्या, राजनीतिक आयडियाज होत्या, त्या कशा पद्धतीने अस्तित्वात आल्या. इंडियन फ्युडलिझम हे फ्युडलिझम साम्राज्यवादी साम्राज्य फ्युडलिझमला काय म्हणतात त्याला, सामंतवाद, हा कसा अस्तित्वात आला हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. शहरीकरण आणि त्याचा ऱ्हास कसा झाला प्राचीन भारतामध्ये, ते सुद्धा त्यांनी आपल्या अर्बन डिके इन इंडिया या पुस्तकामध्ये सांगितलं. त्यांचं जे पुस्तक होतं एन्शियंट इंडिया, ते बरंच कॉन्ट्रोवर्सियल होतं, कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अशा लिहिल्या ज्या काही लोकांना आवडल्या नाही. तसंच त्यांनी प्रशासकीय शाळा काम सुद्धा त्यांनी फार महत्वाचे केलेले आहे. तर हे दोन महत्वाचे मार्क्सवादी इतिहासकार आपण पाहिले. तर आता या मार्क्सवादी इतिहासकारांचं सर्वसाधारणतः आपण समज करण्याचा प्रयत्न करू की त्यांच्या लिखाणाची काय वैशिष्ट्य होती. 20व्या शतकामध्ये त्यांनी मार्क्सवादी इतिहासकार लिखाणाला सुरुवात केली आणि त्यांनी इतिहास लेखनाला एक नवीन दिशा दिली. सुरुवातीला मार्क्सवादी इतिहासकारांच्या प्रभावापूर्वी भारतामधलं जास्तीत जास्त लिखाण हे साधारणतः राजनैतिक इतिहास असायचं. पण त्याच्यानंतर मात्र या मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनाच्या प्रभावामुळे सामाजिक आणि आर्थिक इतिहास लेखन सुद्धा सुरुवात झाली. आणि या मार्क्सवादी इतिहासकारांनी बऱ्याचशा गोष्टी जसं ऍग्रिकल्चर, व्हिलेज सिस्टम, वर्ण सिस्टम, कास्ट सिस्टम याचा व्यवस्थित अभ्यास केला. आणि त्यांच्या प्रभावाखाली काय झालं की इतिहासाचा जो स्कोप होता, इतिहासाची ज्या ज्या गोष्टीला ऐतिहासिक लोक अध्ययन करायचे, तो दायरा फार मोठ्या प्रमाणात वाढायला लागला. जसं की सुरुवातीला फक्त राजनीतिक इतिहास असायचा, आता सामाजिक आणि आर्थिक इतिहासाला जास्त महत्व आलं. एक सर्वसामान्य साधारणतः आपण याच्या पूर्वी जो इतिहास होता, सेनापती, राजा म्हणजे युद्ध करणारे लोक यांचा प्रशंसात्मक इतिहास लेखन केलं जायचं. तर त्यांच्यापासून दूर जाऊन सर्वसामान्य लोकांचा इतिहास आता त्याच्याकडे लोकांचं लक्ष जायला लागलं या मार्क्सवादी इतिहासकारांच्या कामामुळे. राजनीतिक इतिहासापासून, हे तर मी तुम्हाला सांगितलं, राजनीतिक इतिहासापासून आर्थिक इतिहास, ज्या समाजाच्या ज्या भागांकडे साधारणतः दुर्लक्ष करण्यात आलं होतं, शूद्र उदाहरणार्थ, त्या शूद्रांचा इतिहास लिहून त्या लोकांकडे सुद्धा लक्ष वेधण्याचा प्रयत्न मार्क्सवादी इतिहासकारांनी केला. डायनास्टिक वंशाचा इतिहास जो असायचा तो आता त्याला काही महत्व न राहता राजनीतिक इतिहास हा फक्त एक फ्रेमवर्क, एक सर्वसाधारणतः एक आयडिया देणारा राहिलं. पण त्या राजनीतिक फ्रेमवर्कच्या मध्ये समाज आणि अर्थव्यवस्था कशा पद्धतीची होती याचं विश्लेषण हे मार्क्सवादाच्या प्रयत्नांनी सुरू झालं. एक रोमॅन्टिक इतिहासाला एक रोमॅन्टिक ट्रीटमेंट देण्याची जी प्रथा होती, ती बंद पडून आता एक खरंच अनालिटिकली अध्ययन करून लोकांच्या समोर सर्वसाधारणतः आर्थिक आणि इकॉनॉमिक जीवन कशा पद्धतीचं होतं हे समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्यक्तिनिष्ठ इतिहास न राहता आता ते एक
समाजाचं अध्ययन करणारा इतिहास झाला. तसंच इतिहासाला प्रभावित करणाऱ्या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या, धार्मिक गोष्टी का असेना, उदाहरणार्थ बुद्धिझम आणि जैनिझमचा विकास, वैदिक पिरियड, या सगळ्या पिरियड मधला या सगळ्या जे अप्स अँड डाऊन्स होतात, उतार चढाव जे होतात, त्या सगळ्या मागच्या आर्थिक कारणांनी शोधण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ बुद्धिझम बद्दल आम्ही तुम्हाला सांगितलंय की बुद्धिझम फार मोठ्या प्रमाणात विकसित होण्याच्या मागचं कारण काय होतं, की कुठे काही आर्थिक कारण होतं. तसंच त्याचा ऱ्हास होण्याच्या मागचं कारण सुद्धा आर्थिक कारण होतं. या मार्क्सवादी इतिहासकारांनी बऱ्याचशा गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, ज्याला इंटरडिसिप्लिनरी स्टडी म्हणतो ना. जसं उदाहरणार्थ डी कोसंबीने आपण पाहिलं की संस्कृत ग्रंथ, आर्किओलॉजी, इथनोग्राफी हे सगळे एकत्र आणून अध्ययन करण्याचा प्रयत्न केला. तसंच या मार्क्सवादी इतिहासकारांनी हे इंटरडिसिप्लिनरी वेगवेगळे विषयाचं एकत्रीकरण करून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला. आजच्या समाजातल्या ज्या सामाजिक आणि सामाजिक गोष्टी आहे, उदाहरणार्थ जाती व्यवस्था, शहरीकरण, राजनैतिक गोष्टी जसं स्टेट फॉर्मेशन ज्याला म्हटलं जातं, या सगळ्यांची सुरुवात कधी झाली याचं सुद्धा यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचं लेखन हे नुसतं माहिती देणारं न राहता आता ते विश्लेषणात्मक व्हायला लागलं, इंटरप्रिटेटिव्ह व्हायला लागलं. वेस्टर्न नॅरेटिव्ह, पश्चिमी देशाच्या इतिहासकारांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या, त्या बऱ्याच ठिकाणी या मार्क्सवादी इतिहासकारांनी त्याला खोडून काढलं. उदाहरणार्थ मार्क्स म्हणायचा की आशियातले खेडे परिपूर्ण असायचे, त्याच्यातून बाहेर काही जायचं नाही आणि त्या खेड्यामध्ये काही यायचं नाही. या गोष्टीला आर एस शर्मा आणि रोमिला थापर यांनी ही गोष्ट खोडून काढली. डी कोसंबी सुद्धा त्या गोष्टीला स्वीकार करत नाही की शहरीकरण जेव्हा व्हायचं तेव्हा निश्चितच खेड्यातून लोक स्थलांतरित होऊन शहरामध्ये यायचे. तर हे मार्क्सवादी इतिहासकारांचं महत्वाचं योगदान आहे. त्यांनी एक राजनैतिक इतिहासापासून दूर जाऊन आर्थिक आणि सामाजिक इतिहास कसा महत्वाचा आहे सांगण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिनिष्ठ आणि एका वंशाच्या इतिहासापासून दूर जाऊन कसा एखाद्या समाजाचं अध्ययन करणं हे जास्त महत्वाचं आहे सांगण्याचा प्रयत्न केला. मार्क्सवादी इतिहासकार हे मार्क्सने जे सांगितलं ते पूर्णपणे जसंच्या तसं न स्वीकारता त्यातल्या काही गोष्टी स्वीकारतात. पण एक उणीव जरूर राहून गेली त्यांच्या लिखाणामध्ये, की त्यांचं लिखाण हे बरंच एकांगी होतं. सगळ्या गोष्टीच्या मागे आर्थिक कारण आहे हे जे ते सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे इतिहासातल्या काही गोष्टी हे आपल्या अध्ययनातून सुटून जातात. हे त्यांच्या लिखाणातली एक महत्वाची उणीव आपल्याला दिसून येते. तर इथे हे मार्क्सवादी इतिहास लेखन संपलं. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. जगदीश, काजल, ऋषिकेश, कीर्ती, महिमा, नीता, पवन, प्रांजळी, प्रारंभ, रजनी, श्रुती, तुम्ही मध्ये मध्ये क्लास सोडून जाता का? मध्ये मध्ये मला मेसेज येतो की क्लास सोडून गेले.